कारण साहेब हे वादळ आहे. इतिहास सांगतो की महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी हे वादळ आले त्यावेळी विरोधक नेस्तनाबूत झालेले आहेत. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं. शरद पवार कहते हैं. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. जरा मला तुमच्यात नावाज पाहिजे. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. जरा आवाज असं म्हणतात त्यांना मिळून जाऊ दे. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. ये बात है. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार. मागच्या आठवड्यात मागच्या काही दिवसात मोदीजी आपण महाराष्ट्रात आला होतात आणि महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या दैवताविषयी बोललात. पवार साहेबांविषयी बोललात. आत्मा हा शब्द वापरलात. भटकती आत्मा वापरलात. या संबंध महाराष्ट्राला किळस तर आलीच, पण आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या इथे जखम झाली, काळजाला जखम झाली. त्याला आमच्या साहेबांविषयी आपण बोललात, आमच्या दैवताविषयी आपण बोललात. आणि महाराष्ट्र तो दिवस विसरलेला नाही. पुणे येथे आपण आल्यानंतर आपणच बोलला होता जाहीर सभेत की शरदराव आपकी उंगली पकड़कर मैंने कुछ चीजें सीखी है म्हणजे शिकलात. आमच्या साहेबांकडनं शिकलात आणि त्यांच्याच महाराष्ट्रात हुकलात. हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही, तुम्हाला माफही करणार नाही. तुम्ही आत्म्याविषयी बोललात तर आमच्या सर्वांच्या मनातल्या या दोन ओळी ऐकून घे की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा. ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा. कारण आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्राचा खरा आत्मा. या महाराष्ट्राचा खरा आत्मा. तुतारी घेऊया हाती भेटूया दिल्लीचे तख्त. तुतारी घेऊया हाती भेटूया दिल्लीचे तख्त. भेटून तुझा आज सारे सळसळूया तुमचे रक्त. करू वज्र उठे साहेबांसाठी एक वारे. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. जरा सर्वांची वज्रमुठी सुद्धा सर्वांची. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार. 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 दिल्लीच्या तख्ताला लय भारी महाविकास आघाडी. आपलं दैवत महाराष्ट्रात जिथे जिथे जाईल महाविकास आघाडी जिथे जाईल असाच जल्लोष आहे. मी सर्वांना विनंती करेन आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ आमचं दैवत या वडीनगरीत आलंय. आपल्या सर्वांना विनंती आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत. अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी साहेबांसाठी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार.
दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाविकास आघाडीचा. आणि या ठिकाणी ही तुतारी खणखण वाजू देत दिल्लीच्या तख्तापर्यंत तुतारी पोहोचवायची ना. आपण तयार आहात? मग जरा दोन्ही हात वर करून सांगा. आणि या ठिकाणी घोषणा देत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आसमंत दणा आणून जाईल अशी घोषणा येऊ देत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्र कृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक राजीवजी सरगे यांचे मनपूर्वक धन्यवाद. जिल्हा परिषदचे सदस्य छायाताई बोतरणे यांनी कृपया व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर पुढील या ठिकाणी आहेत. मी भावांना विनंती करेल की आपण यावं आणि थोडक्यात उपस्थित संवाद साधवा. सन्माननीय श्रीजी कोतवाल. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण की ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलाय ते शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपले उमेदवार भगरे सर, शेटे साहेब, सगळ्या स्टेजवरच्या मंडळीचे नावं घेतली पाहिजे. आज सगळी मोठी माणसं आहे आणि त्यापेक्षा मोठी माणसं तुम्ही आहात, कारण 20 तारखेला तुम्हाला मतदान करून देशाच्या पार्लमेंटमध्ये आपला जवळचा माणूस पाठवायचा आहे. पाठवायचा की नाही? क्या बात आहे. रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी. हा आवाज दिल्लीच्या तख्ताला हलवणं असला पाहिजे. परत एकदा रामकृष्ण हरी. थोडासा कमीच येतो, मला वाटतं जेवण झालं नाही अजून. रामकृष्ण हरी. आता आला आवाज. दत्ता थांबा जरा. आता 20 तारखेला मतदान आहे. निवडणुकीचा ज्वर मतदारांच्या आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्याच्या नसानसामध्ये चढलेला ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला जो भेटावा ना, एकच चर्चा आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडून क्या बात आहे साहेब. 10 लोकांना भेटावं, 9 लोक सांगतायत की भगरे सरांना आम्ही मत देणार. का बरं? 4 लाखाला काय अडचण आहे काय? तर 1-2 मिनिट आता बोलू द्या, जास्त वेळ घेत नाही. मी 2-3 गोष्टीचा उजाळा करतो. मला माहिती आहे सातत्यानं ज्या वेळेला कांद्याचा विषय निघतो ना, ज्या वेळेला कांद्याचा विषय निघतो ना, त्यावेळेला आपण आशाळभूत नजरेनं आपण फक्त एका माणसाकडे पाहतो, ते नाव आहे शरद पवार. ज्या वेळेला द्राक्षाचा शेतकरी अडचणीत येतो ना, त्यावेळेला आपण आशाळभूत नजरेनं पाहतो, ते नाव आहे शरद पवार. ज्यावेळेला ऊसाचा प्रश्न निर्माण होतो ना, त्यावेळेला आपण कोणाकडे पाहतो असे ना. आणि म्हणून आज या वयामध्ये 84 वर्षाचा तरुण योद्धा, आपला संघर्ष योद्धा आपल्याकडे, संघर्ष ज्येष्ठ तरुण म्हणा, ज्येष्ठ तरुण योद्धा आपल्याकडे भगरे सरांच्यासाठी विनंती करायला आलाय. तुम्ही त्यांच्या विनंतीला साथ देणार आहात? मला आठवतं एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गडबड करून शिवसेनेमध्ये गेलो होतो. एक थोडासा किस्सा सांगतो साहेब.
आणि थांबतो. आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेना सोडून परत काँग्रेस पक्षामध्ये गेलो. एकदा पार्लमेंटमध्ये गेलो असताना शरद पवार साहेब समोरून येत होते. माझी खऱ्या अर्थानं फाटली. आयला शरद पवार साहेबांचा ना आता आपण तर त्यांच्याशी चुकीचं वागलोय, कसं होणार. मी असा थोडासा बाजूला जाऊन थांबलो. शरद पवार साहेबांनी मात्र मला बघितलं. तत्कालीन खासदार देखील माझ्या बरोबर होते. तिकडे म्हणे गाडीत बस. गाडीत बसून कृषी भवनला घेऊन गेले आणि मला एक विचारलं की शिरीष, मला तू सांग, सातत्यानं तू चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये लढाई करतोय, भारतीय जनता पक्षाचा जास्त झाला. म्हटलं साहेब माझे डोळे खाडकन उगारले. तू काँग्रेसमध्ये ना, काँग्रेसमध्ये थांब, पण भाजपाला शेतकऱ्यांच्या पोराने कधी मत देऊ नये हे साहेबांनी मला 2007 मध्ये सांगितलंय. ऐकणार तुम्ही सगळे. त्यावेळेला 2012च्या दरम्यानची गोष्ट सांगतो. दुष्काळाचं प्रचंड सावट होतं. द्राक्ष बाग, डाळिंब बाग कसे जगवावे ही पंचायत तुमच्या माझ्या समोर होती की नाही. मग ते डाळिंबाचे द्राक्षाचे बाग वाचवण्यासाठी 25,000 रुपये एकरी कोणी दिले हो? कोणी दिले? अरे पैसे घेतले खाऊन गेले का? शरद पवार साहेबांनी दिले. त्या काळामध्ये दुष्काळ पडला, निधी आला. अतिपाऊस झाला, निधी आला. भाव पडले, निधी आला. हा जो सगळी मदत केली ती शरद पवार साहेबांनी केली आहे आणि त्याची परतफेड करण्याची वेळ आज आली आहे. ती तुम्ही मी पाळली पाहिजे, ती परतफेड केली पाहिजे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलोय. हो, भाषणामध्ये साहेब बोलतील. इंडिया आघाडीनं सांगितलंय 5 न्याय. पहिला न्याय, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हे अभिवचन त्यांनी दिलं आहे. आणि जर कर्जमाफी पाहिजे असेल तर मत कोणाला दिलं पाहिजे? बगरे साहेबांना, शरद पवारच्या माणसांना दिलं पाहिजे की नाही? मागच्या वर्षी 1-1 रुपयामध्ये विमा निघाला. 1-1 रुपयामध्ये. मला वाटलं चायला काय मुख्यमंत्री आहे, काय मुख्यमंत्री आहे. 1 रुपयात विमा दिला. 1 रुपयाचा विमा. आणि त्या कॉम्प्युटरवाल्याने किती पैसे घेतले? आणि विमा 1 रुपयाचा विमा साहेब आम्हाला मिळाला नाही. दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं. असं शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार या निमित्तानं आपण उपटून फेकलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. जर आघाडीचं सरकार केंद्रात जर आलं, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सरकार MSP जाहीर करणार आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस जर आपल्या पिकाला पाहिजे असेल तर आपण मत दिलं पाहिजे. भगरे सरांना देणार आहात तुम्ही? असे 5 न्याय सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आणि सगळ्यात महत्वाचा न्याय, या ठिकाणी बसलेले सगळे शेतकरी आहे ना, याच्यातला लहानातला लहान शेतकरी कमीत कमी 1 लाख रुपयाचे खत, औषधं, बी बियाणं आणि शेतीला लागणारे, ट्रॅक्टर लागणारे स्पेअर विकत घेतो की नाही? आणि त्याला 18% GST आपण भरतोय. जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर हा शेतकऱ्यांना लागणारा GST रद्द करणार आहे. आणि जर रद्द करून पाहिजे असेल तर आपल्याला मत दिलं पाहिजे भगरे सरांना. करणार आहात तुम्ही मतदान? एवढंच मी बोलतो. आपल्याला वरिष्ठांची भाषणं ऐकायची, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज मोदींची सभा होती पिंपळगावला आणि त्या सभेमध्ये आपल्या विभागाच्या खासदारांनी भाषण करता करता सांगितलं की मला परत एकदा मतदान करून निवडून द्या, मी हे पश्चिम वाहिन्यांचं पाणी इकडे आणीन. मग 5 वर्ष बाई झोप काढली का तू? हे विचारलं पाहिजे तिला. आणि कांद्यासाठी आम्ही अनुदान दिले म्हणे. ही
चाळीच्या अनुदानाची स्कीम शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते ना तेव्हा चालू झालेली आहे. माझ्या आधी यशवंत गोसावी बोलले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रुरल हॉस्पिटल आहेत, जिल्हा ग्रामीण रुग्णालय. त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिट आहेत. त्या ट्रामा केअर युनिट मध्ये गेल्या 10 वर्षापासून सगळे इक्विपमेंट्स किंवा उपकरण येऊन पडले, पण त्या ठिकाणी मॅन पॉवर नाही. ते युनिट सगळे धूळ खात पडले. ज्यावेळेला ऍक्सिडेंट होतो ना, पेशंट आपल्याला नाशिकला पाठवावा लागतो. मग जर तू या विभागाची खासदार होतीस, देशाची आरोग्य मंत्री होती, तर एवढे लहान कार्यक्रम किंवा एवढ्या लहान गोष्टी देखील तुम्ही जर पुरे करू शकणार नसाल तर तुम्हाला आमच्याकडे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही, हे आपण ठणकून सांगितलं पाहिजे. आणि आज काही बहादर शेतकऱ्यांनी साहेब पिंपळगावच्या सभेमध्ये मोदींना आव्हान दिलं, हुकुमशहाला, अरे कांद्याच्या प्रश्नावर बोल, कांद्याच्या प्रश्नावर बोल. पण बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही. जो कांद्याच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही त्यांनी आमच्याकडे मत मागू नये असं सांगितलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिरीष भाऊ. यानंतर ज्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय भास्कररावजी बगरे सर यांना विनंती करतो आपण यावं आणि उपस्थितांची संवाद साधावा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सन्माननीय आपले उमेदवार बगरे सर. वाजोर यंदा खासदार भगरे सर, तुम्ही किती दिला वाजोर यंदा खासदार भगरे सर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 20 मे 2024 रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते मंडळी आणि माझ्या मतदारसंघातील सर्व आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी, महिला भगिनी, तरुण मित्रांनो, पत्रकार बंधू, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, एका शिक्षकाला, माझी आर्थिक बाजू सक्षम नसताना या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सीताराम येचुरी साहेब, आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब, आदरणीय जेपी गावित साहेब, या व इतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ही उमेदवारी माझी नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी समजतो. कारण मला तुमच्यासाठी काम करायचंय. या देशामध्ये 10 वर्षापासून आपण बघतोय की अनेक प्रश्न या बीजेपी सरकारने किंवा मोदी सरकारने आपल्या समोर निर्माण करून ठेवले. 10 वर्षापूर्वी ज्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आज या देशामधला सगळे समाज घटक त्रस्त करण्याचं काम या बीजेपी सरकारने केलंय आणि त्याची परिणती या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. नोटाबंदी केली, जीएसटी केली, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या साधनांच्या किमती तिपटीने वाढवल्या, त्याच्यावरती जीएसटी आकारला, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले. अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील. हे सरकार सातत्याने आपल्याला आश्वासनं देतं, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही. आणि ज्यांना आपण 20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये
बीजेपीचे खासदार निवडून देतो किंवा केंद्रामध्ये 10 वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं ठळक काम या बीजेपी सरकारने किंवा निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं नाही. साहेब, हा जो मतदारसंघ आहे हा आदिवासी मतदारसंघ आहे. इथे जर बघितलं पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरीचा पश्चिम भाग, या भागामध्ये 2,500 ते 3,000 मिलीमीटरचा पाऊस पडतो. आणि आज मतदारसंघामध्ये जर गेलं, या भागामध्ये जर गेलं तर प्यायला पाणी नाही. रात्रीच्या वेळी 2-2, 4-4, 5-5 किलो वरून आमच्या माता भगिनी पिण्यासाठी पाण्याची वणवण करत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर या मतदारसंघामध्ये आणि मला खात्री आहे की आपण आणि आदरणीय जयंत पाटील साहेब या प्रश्नामध्ये नक्कीच भविष्यामध्ये मला जर संधी मिळाली तर या भागातील पाण्याचा प्रश्न की ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहे त्या पश्चिम वाहिन्या जर आणलं तर नुसत्या या 4 तालुक्याचा प्रश्न नाही, तर या पूर्वेकडच्या चांदवड असेल, देवळा असेल, निफाड असेल, येवला असेल, नांदगाव असेल, या तालुक्यांच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकतो. मध्ये फिरताना 2-4 दिवसापूर्वी या भागामध्ये फार वादळी पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड नुकसान या भागातील आदिवासी भागामध्ये विशेषतः पुरात आलेला असताना त्या आंब्याचे पिकं म्हणजे आंबे पडले आणि हे जे नुकसान झाले, हे नुकसान बघून मतदारसंघात फिरताना फार वाईट वाटलं, परंतु कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, 5 वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी निवडून दिलं, कांद्याच्या प्रश्नावरती त्यांनी संसदेमध्ये शब्द सुद्धा काढण्याची हिंमत केली नाही. परंतु आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब असतील, यांनी हा प्रश्न संसदेमध्ये पोटतिडकीने मांडला. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही. आणि आता उठवली तर त्याला एवढ्या अटी शर्ती लावल्या की एखाद्या माणसाचे पाय बांधायचे आणि त्याला पळायला सांगायचं. अशा पद्धतीने निर्यात बंदी उठवली, परंतु ती निर्यात बंदी नसून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धूळफेक आहे. दरवेळेस निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव हा 400-500 रुपयांनी वाढतो. यावेळेस निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचा भाव हा 400-500 रुपयांनी खाली झाला. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारं हे सरकार या ठिकाणी काम करतंय. ज्यांना मागच्या काळामध्ये निवडून दिलं, त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं आणि केंद्रामध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साहेब, हा आदिवासी मतदारसंघ आहे. या आदिवासी मतदारसंघामध्ये आमच्या आदिवासी बांधवांचे, विशेषतः महिलांचे फार मोठे प्रश्न आरोग्याच्या बाबतीमध्ये. सगळ्यांना वाटलं होतं की एक महिला आहेत, डॉक्टर आहेत, या मतदारसंघामध्ये फार मोठे हॉस्पिटल उभारतील, परंतु एक सुद्धा हॉस्पिटल त्यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये उभारता आलं नाही, की एखादं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांना उभारता आलं नाही. आहे ती यंत्रणा, उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणची जर अवस्था बघितली तर त्या ठिकाणी पुरेसे डॉक्टर नाही, तिथे पुरेसा औषध साठा नाही, अँब्युलन्स सारखे सुविधा नाही. आणि त्यामुळे एखादा सर्पदंश झालेला जर रुग्ण वणीला आला किंवा कळवणला आला किंवा दिंडोरीच्या रुग्णालयामध्ये आला तर त्याला उपचार न होता त्याला नाशिकला जावं लागतं आणि नाशिकला जाता जाता त्याचा मृत्यू होतो. अशा अनेक केसेस या सर्पदंशाच्या बाबतीमध्ये किंवा बाळंतीण स्त्रियांच्या बाबतीमध्ये झालेल्या आहे. बोलण्यासारखं खूप आहे. साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच. मी फार न बोलता आपल्याला एवढंच सांगू शकतो की या निवडणुकीमध्ये साहेब माझी खरंच कुवत नव्हती, परंतु आपण माझ्यावरती, माझ्या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यावरती मी आपली प्रामाणिकपणे 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून, तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून काम सांभाळताना मला पंचायत समिती, जिल्हा परिषद वरती काम करण्याची संधी मिळाली. जे करता येईल ते प्रामाणिकपणे आदरणीय शेटे साहेब असतील, आदरणीय दत्तात्रय पाटील असतील, या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना
एखादं काम कमी झालं परंतु चुकीचं काम करता कामा नये. जे करायचंय ते प्रामाणिकपणा करायचं हा माझा नेहमी स्वभाव आहे आणि त्यामुळे एक अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली. साहेब, हे उपकार मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत विसरणार नाही. तुम्ही माझ्यावर टाकलेला जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. एवढाच शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. आणि आदरणीय JP गावित साहेबांनी या निवडणुकीमध्ये फार मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आदरणीय JP गावित साहेबांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार युती प्रदेशाध्यक्ष सलक्षणाताई सलगर यांना विनंती करतो की आपण अतिशय थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. नमस्कार. आज आपण सगळेजण दिंडोरी लोकसभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहेत. या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, आदरणीय शेटे साहेब, शिवसेनेचे आमदार व सर्व उपस्थित मंडळी आणि आपले उमेदवार. आता पाऊस येतोय आणि माझ्या मनामध्ये सहज आली, स्वागताला आली पावसाची सर आणि खासदार होणार भगरे सर. हा एक शुभ शकून मला असं वाटतं की आज नभातून ही गर्जना मेघांनी केलेली आहे की आपल्या दिंडोरी लोकसभेमधून दिल्लीला जर कोणाचं पाठवायचं असेल तर आपल्या मांडीला मांडी लावून बसणारा माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस, कुठलीही घराणेशाही नसलेला आदरणीय भगरे सरांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे. बांधवांनो, वेळ कमी आहे परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे. तुम्हाला जर संविधान वाचवायचं असेल आणि या देशामध्ये लोकशाही चालवायची असेल तर आपल्याला तुतारी वाजवावी लागायची, म्हणून ही आपल्याला निवडणूक हातात घ्यायची. काल आम्ही कळवणला होतो. कळवणला अतिशय चांगली सभा आपल्या सर्वांच्या सोबत आम्हाला करता आली. गावित साहेब तिथे होते, आमचे कोंडाजी मामा होते, सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. मला आवर्जून हा लोकसभा मतदारसंघ एका आदिवासींसाठी आहे आणि मला तुम्हा पाड्यामध्ये राहणाऱ्या, वस्तीवर राहणाऱ्या भटक्या लोकांचा आणि जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांचा सार्थ अभिमान आहे आणि हा तुमचा हक्क आहे. परंतु आज मोदीजी आले. मोदीजी काय गप्पा करतायत? मोदीजींना तुम्ही पहिल्यांदा विचारायला पाहिजे होतं. कांदा तर विचाराच, पण जेव्हा या देशाचं सगळ्यात मोठं सभागृह संसदेमध्ये उद्घाटन करायला गेलात तेव्हा आमची आदिवासी भगिनी द्रौपदी मुर्मू का नव्हत्या हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. का नव्हत्या? आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्यांना तुम्ही घेता आणि उद्घाटनाला चालत नाहीत. ही तुमची नियती आहे? हे तुमच्या मनातलं धोरण आहे? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. एवढ्यावर थांबले नाहीत ते. श्रीराम प्रभूंचा गर्जना करतात. अरे मी पण हिंदू आहे, लहानपणापासून सीताराम आम्हाला माहिती आहेत, परंतु यांच्या अयोध्येच्या मंदिरात सीतेला जागा नाही आणि नुसती सीतेला जागा नाही, यांना नटी आलिया भट्ट चालते पण तुमच्या द्रौपदी मुर्मू चालत नाहीत. याचा हिशोब चुकता करा. हिशोब चुकता झाला पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला संविधान वाचवायचे म्हणून, देशाची लोकशाही वाचवायची म्हणून आपल्याला तुतारी वाजवावी लागेल. तुम्ही बघा, हे महाराष्ट्रातच चाललं नाही. देशात जर तुम्ही नजर फिरवली तर झारखंडचे मुख्यमंत्री एक डायनामाइट, एक प्रखर नेतृत्व, सोरेनजी जे आदिवासी आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं काम या लबाड थापाड्या मोदी शहांनी केलेलं आहे. म्हणून यांना जागा दाखवा हे सांगण्यासाठी मी इथं आलेली आहे. का नाही? आज भारतीताई पवार माझ्या भगिनी आहेत, मला त्यांचा आदर आहे, परंतु चुकीला माफी महाराष्ट्रात दिली जात नाही. ताई, तुम्ही खासदार आहात, तिथे मंत्री आहात. जर तुमच्या जागी मी भगिनी असते आणि माझ्या आदिवासी भगिनीचा अपमान, राष्ट्रपतीचा अपमान मोदीजींनी केला असता, मी तोंडावर राजीनामा फेकला असता. कारण ही मतदारसंघाची अस्मिता आहे. तुम्ही खासदार कुणामुळे होता? या लोकांमुळे होता, तुमच्यामुळे.
तुम्ही मतदान करता, तुमचं पवित्र मतदान, आणि ही जनता 50 खोक्यामध्ये विकली जात नाही. ते माजलेले बोके वेगळे आहेत, परंतु ही निष्ठावान जनता आहे, स्वाभिमानी मतदार आहे. म्हणून तुमच्या स्वाभिमानाची किंमत, तुमच्या मताची किंमत तुमचा माणूस भगरे सर करणार आहेत. म्हणून तुतारी घ्या, रामकृष्ण हरी. परंतु संत तुकारामांनी म्हणलेलं आहे, भले तर देऊ काशेची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हाणू काठी. म्हणून तुम्हाला सांगते, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. जास्त बोलत नाही, खूप मान्यवर आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय अहिल्या, जय शिवराय. यानंतर सन्माननीय नितेशजी कराळे गुरुजी आपल्यामध्ये सभेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. खदखद खरं तर महाराष्ट्रात ही आपल्या मनोगतातून संवादातून मांडतील सन्माननीय नितेशजी कराळे. उपस्थित या विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंतदादा पाटील, आदरणीय अनिल बाबूजी देशमुख, आदरणीय सुनीलजी भुसार, मेहबूब दादा, उपस्थित या विचार मंचावरील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी, आजूबाजूच्या परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, अध्यक्ष आणि या ज्या सप्तशृंगीच्या पायथ्याशी मी आलेलो आहे, या करतो. मी येत असताना पहिले विचारून घेतलं का हा भाग आदिवासी बहुल आहे का, तर हा भाग खरंच आदिवासी बहुल आहे. आणि आता साक्षराताईंनी सांगितलं का ज्या नावानं या भारताच्या पण खरंच नावासाठी केल्या का खरंच त्यांना न्याय दिला, हे दाढीवाल्याला विचारा लागण आपल्याला. आणि तो दाढीवाला इतका बदमाश आहे, त्यानं आता 4-5 न्यूज चॅनलले इंटरव्ह्यू दिले आणि मला वाटते ते पेड आहे का काय त्या. मग आता का करान बा, तर मा डोळ्यातून अश्रू गिश्रू असे नौटंकी बाज सारखे काढले आणि म्हणते या भारतातली प्रत्येक स्त्री माझी आई समान आहे. मग आपल्या बायकोचं का केलं, आणि प्रत्येक स्त्री आई समान आहे, तर त्या या देशात ऑलिम्पिक विनर कुस्तीपटू म्हणते का या ब्रिजभूषणनं आमच्यावर लैंगिक अत्याचार केला तरी तुम्ही त्याचा राजीनामा नाही मागत. मग तुझी प्रत्येक या भारतातली स्त्री आई कशी असू शकते, हा माझा प्रश्न आहे. विचारा त्याच्या कार्यकर्त्याले, त्याच्या नेत्याले. भारत असा पाहिजे असं का आपल्या आया बहिण्यांची नग्न धिंड निघाली असं पाहिजे, तर ह्या चोट्याले मतदान नाही करायचं. आपल्याला मतदान करायचा, इंडिया अलायन्सचा एक उमेदवार वाढवायचा आहे. आपल्या आया बहिणीची अब्रू भविष्यात राखली. याने एक हे चोट्ट काय म्हणे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 6,000 कोटी रुपये जमा केले पक्षासाठी. तुम मुझे चंदा दो, मैं तुम्हें धंदा दूंगा. म्हणजे टोचल्यावर आता
15 दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक सुप्रीम कोर्टात सांगते का या इंजेक्शन हार्ट अटॅकचे झटके आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते. घ्या शेकून, द्या ना मध्यान त्याले चोट्याले. आणि दोन कोणाच्या भरोशावर वाढली? शिवसेनेच्या भरोशावर वाढली. शिवसेनेची करंगई पकडून महाराष्ट्रात राजकारणात हे मोठे झाले आणि आता त्या शिवसेनेचा पक्ष फोडला आणि त्याचीच नड्डी पिचकाल तयार आहे. यायची जागा दाखवा. यायना जे सुरत मार्ग गुवाहाटी नेले का नाही, तर ह्या जो म्हणते ना माय फकीर झोला लेके चल दो, साल्याच्या हातात झोलाच द्या आता. आणि त्याला कुठं पाठवा? तर ते 19ची निवडणूक झाल्यावर ते केदारनाथला गेलं होतं दर्शन घ्यायला. तिथं झोला घेऊन पाठवा. आणि तिथं ते समाधी गिमाधी घेतली होती त्यानं. हे समाधी घ्यायलाच गेलं पाहिजे तिथं, पुन्हा वापस नाही आलो पाहिजे. ते फकीर होतं, त्याला फकीर करा पुन्हा. त्यानं म्हटलं ना माय फकीर हू, तर आम्हाला फकीर नको करू, तू झाला तर चालते. बरोबर आहे का नाही? 100 स्मार्ट सिटी बनवीन म्हणे, एक नाही